परळीमध्ये शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडणार आहे आणि माझ्यासोबत या दरम्यान बोलण्यासाठी नरेंद्रजी काळे आहेत. आज गुणगौरव सोहळा पार पडणार आहे. हा कार्यक्रमाचं आयोजन खूप चांगल्या पद्धतीमध्ये करण्यात आलं आहे. हे पाहता काय वाटतं? खरं तर लुगडे महाराज आणि त्यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचं अतिशय चांगलं नियोजन केलेलं दिसतंय. मी आलो तेव्हा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळालेला या ठिकाणी दिसतोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ह्या पक्षाचं धोरणच आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि त्या समाजकारणाचा भाग म्हणजे ह्या यशवंतांचा गुणगौरव करणं आहे. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने ह्या आमच्या सर्व सहकार्यांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आणि गुणवंतांचा गौरव समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या माध्यमातून 10वी 12वीचे जे काही गुणवंत आहेत आपल्या परळीतले, त्यांच्या पाठीवर एक शाबासकीची थाप मारणे, ज्याच्यामुळं की पुढील काळामध्ये त्यांच्या करिअरसाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि पुढील 11वी 12वीचं असेल किंवा त्या पुढचं व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण असेल, त्यांनाही समाजातून एक थाप मिळाली की एक उत्साह वाढतो, त्याचा प्रोत्साहन मिळतं आणि ते हिरिरीनं काम करतात. दुसरी गोष्ट कसं आहे की आपलं परळी असो, आपल्या बीड जिल्ह्यात असो, आपण जर बघितलं तर आजसुद्धा मोठ्या प्रमाणावर मुलं 11वी 12वीसाठी लातूरला जातात, आपला भाग सोडून. किंवा प्रोफेशनल कॉलेजेस जरी म्हणलं तर एक आंबेजोगाईचं मेडिकल कॉलेज, आंबेजोगाईला ॲग्री कॉलेज, हे जर सोडलं तर मोठे कॉलेजेस आजसुद्धा आपल्या इकडे शासनाचे नाही आहेत. आता तुमच्या परळीला एक गव्हर्नमेंट ॲग्री कॉलेज होणार आहे. मी असं ऐकलं की हे पण व्हेटरनरी कॉलेज पण होणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. तर अशा नवीन नवीन संस्था देखील आपल्या आपल्या बीड जिल्ह्यामध्ये शासनाच्या झाल्या पाहिजे. आणखीन मेडिकल कॉलेज झाले पाहिजे, ज्यामुळं की ही मुलं जी बाहेर जातात ती कमी होऊन आपल्याच भागात त्यांना मोठ्या शिक्षणाच्या संध्या या ठिकाणी उपलब्ध होतील, असं मला या ठिकाणी वाटतं. कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित राहणार आहे? आता मला कार्यक्रमाला आमंत्रित केलेलं आहे, त्यामुळं मित्र आहेच. पप्पा येणार आहे? मला आत्ता ते येणार आहेत हेच माहीत होतं, पण आत्ता मला जे काही संयोजकांनी कळालं थोडी त्यांची तब्येत काहीतरी बिघडलेली आहे, त्याच्यामुळे ते उशिरा येऊ शकतील किंवा हे येणार नाहीत असं मला आत्ताच समजलेलं आहे. त्यामुळं राजकीय चर्चेकडे वरून न्यायालयानं जे आहे ते 4 महिन्यामध्ये स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात असे आदेश जे आहेत ते आयोगाला सरकारला दिलेत. मात्र त्या दृष्टिकोनानं पूर्ण शरदचंद्रजी पवार पक्ष जो आहे तो पूर्ण तयारीमध्ये आहे. नाही, आम्ही तयारीमध्ये. तुम्ही बघा की जरी विधान परिषद सभेमध्ये आमच्या जागा कमी आल्या असल्या तरी राज्यभर जी मतं मिळालेली आहेत आम्हाला ती फार मोठी मिळालेली आहेत. लोकसभेमध्ये सुद्धा आमच्या 8 खासदार आहेत. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष म्हणून सगळ्यात जास्त आशेनं कुणाकडे बघितलं जातं तर तो शरद पवारांच्या आमच्या पक्षाकडे बघितलं जातं. त्यामुळं येती स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक आहे. खरं तर आम्ही खूप दिवसापासून मागणी करत होतो की ही निवडणुका लवकर घ्या, लवकर घ्या, परंतु विनाकारण सरकार काही ना काही काढून ह्याच्यामध्ये पुढं ढकलत होतं. पण आता सुप्रीम कोर्टानेच त्याला सांगितलेलं आहे की आपली जी राजकीय प्रणाली आहे ती 3 स्तरीय आहे: लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे गावाच्या विकासामध्ये सगळ्या, आणि त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग असला पाहिजे, लोकांचे प्रतिनिधी लवकर आले पाहिजे. त्यामुळं मी न्यायालयाचं ह्याच्यामध्ये स्वागत करतो की त्यांनी आता निवडणूक घेण्यास सांगितलेलं आहे. काही प्रशासकीय गोष्टी आहेत त्याही होतील आणि आम्ही दमदार ताकदीनं ह्या निवडणुका लढवू सगळीकडेच, फक्त परळीत नाही, बीड जिल्ह्यात असो, महाराष्ट्रामध्ये असो. आमचा पक्ष अतिशय ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्था लढवेल. आमची प्रत्येक स्तरावर आमच्या इकडं म्हणजे अधिकार दिलेले आहेत खाली, म्हणजे त्या आणखीन एक की परळी मतदारसंघामध्ये तुम्ही आहेत, परळीमध्ये आहेत, मात्र याच्यामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत जिल्हा परिषदसाठी त्यांची काही इच्छुकांची नावं वगैरे समोर आलेत, काही इच्छुक आहेत अशी काही चर्चा तुमच्या पक्षांतर्गत झाली? तुम्ही बघा, परळी विधानसभेला लढवायचं म्हणलं तरी आमच्याकडे 2 अंकीमध्ये उमेदवार होते मागणारे. आता ही तर स्थानिक स्वराज्य संस्था आहे, किती आमच्याकडं मागणी असेल, परंतु आणखीन प्रभाग रचना ह्याच्याबाबत शासनाचे क्लिअर गोष्टी आलेल्या नाहीत की आणखीन चर्चा चालू आहे. एकदा त्या सगळ्याच फिक्स झाल्या की आम्हालाही लक्षात येईल की कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये खरेच कोण लढवू शकतात. रिझर्वेशनच्या गोष्टी अजून क्लिअर नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षण 50% असतं. ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत क्लिअर होत नाहीत तोपर्यंत कुठलाही पक्ष, आम्हीच नाही कोणताच पक्ष पुढे येऊन त्याच्यामध्ये इतर गोष्टी चालू करणार नाही. जेव्हा तारखा येतील, ह्या गोष्टी सगळ्या येतील, त्यावेळेस मग पक्षाची प्रणाली ठरेल. सोडत तर होईल, पण मात्र देवराव लुगडे महाराज असतील, तालुका अध्यक्ष राजाभाऊ फड असतील, सुधामती गुट्टे असतील, हे देखील स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदमध्ये हे इच्छुकामध्ये आहेत. नाही, अजून मला तरी काही माहीत नाही, कारण त्यांनी मला तरी काय बोललेलं नाही. आणि मला जे वाटतं
की जोपर्यंत ह्या सगळ्या वॉर्ड रचना होणार नाहीत, प्रभाग रचना, तुमचे गट रचना, त्याच्याशिवाय कुणालाही अंदाज काढता येत नाही की बाबा आपण जिंकू शकतो, आपली काय ताकद आहे, किंवा कुठलाही पक्षसुद्धा ते रिझर्वेशन पडल्याशिवाय लक्षात येणार नाही. त्यामुळे मला वाटतं ह्या महिन्याभरामध्ये त्या सगळ्या गोष्टी होतील. त्यामुळे राजकीय पक्षांनाही ते सगळ्या गोष्टी अंदाज येतील. पण एवढं मी तुम्हाला सांगतो की विधानसभेत काय झालं ते जाऊ द्या, त्यात तुम्हालाही माहिती आहे सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर झाला. अनेक लोक EVM विषयी, अनेक उमेदवार चर्चा करत आहेत त्याच्याविषयी. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यात तर जनमत आमच्या बाजूने आहे, विरोधी पक्षाच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर. त्यामुळे मला वाटतं की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगली तगडी फाईट ह्या महाराष्ट्रामध्ये बघण्यात येईल. बीड जिल्ह्यात तर बघण्यात येईलच. आणि आम्ही प्रयत्न करू की नवीन चेहरे, नवीन सुशिक्षित लोक, वेगवेगळ्या क्षेत्रातील तरुण यांना द्यायला हवं. पेज विधानसभा मतदारसंघामधून तुम्ही येतात, त्या ठिकाणच्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी नेमकी कशी तयारी आहे? मी तुम्हाला जे आत्ता सांगितलं तेच आहे सगळीकडे. नगरपालिकेच्या संदर्भात कुणी, जसं की आता मी इथलं विचारलं, काही नगरसेवक असतील, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील, त्या संदर्भात काही आता सध्या चर्चा वगैरे चालू आहे? नाही, आमच्याकडे इच्छुक खूप आहे. पण हेच आहे, पुन्हा त्याच्यावरच येतं की ओपन पडलं तर कॅल्क्युलेशन बदलतात, OBC पडलं तर बदलतात, महिला बनलं तर बदलतात. हे सगळेच राजकीय चित्र बदलतं. त्यामुळे एक महिना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ह्याच्यावर आपल्याला एवढं आज पॉईंट टू पॉईंट बोलता येणार नाही. परंतु अंबेजोगाई शहरात तुम्ही जर बघितलं तर विधानसभेला आम्ही लीडवर आहेत. जरी फक्त 2,500 मतांनी त्या ठिकाणी नमिता मुंदडांचा विजय झालेला आहे. आज म्हणजे थोडंसं इकडं तिकडं झालं असतं तर आम्ही निवडून आलो असतो, अशी आहे. अंबेजोगाई शहरात आम्ही चांगल्या लीडवर आहेत. त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे अंबेजोगाई शहरामधली सत्ता आमच्याकडे येईल. खरं तर असे जर आता खरं तर राजकीय थोडी चर्चा झाली, मात्र गुणगौरव सोहळे असे जर पार पडत राहिले बीड जिल्ह्यामध्ये तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. 100% मिळेल. मी तर म्हणतो ह्याच्या पुढं गेलं पाहिजे. आता फक्त गुणगौरव सोहळे नाही तर आपल्या बीड जिल्ह्यात सगळीकडं व्यवसाय मार्गदर्शन शिबिरं झालं पाहिजे, करिअर मार्गदर्शन झालं पाहिजे. आपल्या इथल्या मुलांना माहीतच नसतं. खरं म्हणलं तर महत्त्वाची गोष्ट काय, माहितीचा अभाव आहे आपल्या इकडच्या पोरांना. हुशार नाहीत का? प्रचंड हुशार आहेत आपले पोरं. पण मेडिकल इंजिनिअरिंगच्या बाहेर पण बऱ्याच काही गोष्टी करण्यासारख्या आहेत. त्यांच्या स्किलप्रमाणे त्यांना संध्या आहेत. आता जगामध्ये कसं की मार्क जरी काही थोडेफार कमी आले तरी त्याच्याप्रमाणे अनेक संध्या उपलब्ध आहेत. त्याचं मार्गदर्शन आपल्या मुलांना झालं पाहिजे. मध्ये सुद्धा मोतीगुट्ट्यांच्या मुलांनी एक या ठिकाणी नोकरी मेळावा घेतला होता. असं तरुणांसाठी हे कार्यक्रम सातत्यानं बीड जिल्ह्यात सगळ्या तालुका स्तरावर झाले पाहिजे असं माझं मत आहे. आम्ही सुद्धा ह्याच्यासाठी प्रयत्न करू. ते नरेंद्रजी काळे आणि परळीमध्ये गुणगौरव सोहळ्याचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले. काही मिनिटामध्येच हा कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि या दरम्यान त्यांच्यासोबत झालेली चर्चा. मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सूर्य जुंबडी, या बीड परळी.